पाम बीच रोडवर कारची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू। नवी मुंबईमध्ये होळीच्या दिवशी पाम बीच रोडवर दुचाकीला कारने धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे। या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत कार चालकाचा शोध सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार होळीच्या दिवशी नवी मुंबईत पाम बीच रोडवर दुचाकीला कारने धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास पाम बीच रोडवर ही घटना घडली। तरुण आणि तरुणी दुचाकीवरून जात होते। त्याच वेळी पाम बीच रोडवर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। त्यामुळे तरुण आणि तरुणी रस्त्यावर खाली पडले। तरुण रस्त्याच्या मधोमध पडला। याच वेळी पाठीमागून आलेल्या कारच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला। या अपघातामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिला उपचारासाठी DY पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तरुणीची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूशी झुंज देत आहे। या अपघातानंतर दोन्ही कारचे चालक घटनास्थळावरून फरार झाले। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। पोलीस या दोन्ही कार चालकांचा शोध घेत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।